नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ नगर पालिका के पत्रकारों ने नगराध्यक्षा तेजश्री करुंजले को सौंपा निवेदन पत्र। बैठक के दौरान पत्रकारों को सही जानकारी न मिलने पर जताया निषेध। अंबरनाथ नगर पालिका की बैठक के दौरान पत्रकारों को सही और पारदर्शी जानकारी न मिलने से नगर के पत्रकार परेशान हुए और उन्होंने इस मुद्दे पर स्पष्ट निषेध व्यक्त किया। पत्रकारों ने नगराध्यक्षा तेजश्री करुंजले को निवेदन पत्र सौंपते हुए कहा कि भविष्य में सभी सामान्य और विशेष बैठकों में पत्रकारों को बैठक सभागृह में बैठने की अनुमति दी जाए ताकि वे बैठक की सही जानकारी जनता तक पहुंचा सके। इस पर नगराध्यक्षा तेजश्री करुंजले ने जवाब दिया कि बैठक के दौरान तकनीकी और व्यवस्थापकीय कारणों से कुछ व्यवधान आए थे, लेकिन प्रशासन इसे गंभीरता से लेगा। उन्होंने आश्वासन दिया है कि आगामी सभी बैठकों में पत्रकारों के बैठने और सही जानकारी प्राप्त करने की सुविधा सुनिश्चित की जाएगी। नगराध्यक्षा ने कहा कि पारदर्शिता और सूचना का अधिकार बनाए रखना हमारी प्राथमिकता है और भविष्य में ऐसी परिस्थितियों को दोबारा नहीं होने दिया जाएगा। पत्रकारों ने बताया कि आर्थिकी संकलन और अन्य महत्वपूर्ण विषयों पर चर्चा के समय बैठक का सिस्टम व्यवस्थित नहीं रखा गया था, जिससे उनकी रिपोर्टिंग प्रभावित हुई। बैठक में कई महत्वपूर्ण निर्णयों पर चर्चा हुई, लेकिन पत्रकारों को उस चर्चा का प्रत्यक्ष अनुभव नहीं मिला। इस कारण पत्रकारों ने निषेध व्यक्त करते हुए मांग की थी कि भविष्य में भी ऐसी किसी भी बैठक में सूचना का सही अधिकार और पारदर्शिता सुनिश्चित की जाए। पत्रकारों को दिए आश्वासन का उन्होंने स्वागत किया और उम्मीद जताई कि नगर पालिकाओं में पारदर्शिता और सूचना के अधिकार के प्रति यह सकारात्मक कदम नियमित रूप से अपनाया जाएगा। नक्कीच काल आपलं बजेट झालं सादर करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली पूर्ण सभागृहामध्येच काही तांत्रिक त्रुटींच्या अभावी आपण हे असतील आपले माईक वर्किंग करत नव्हते, त्याचबरोबर पत्रकार कक्षातल्या सुद्धा स्पीकर वर्क करत नव्हतं। त्यानुसार त्या अनुषंगानेच आज अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेचे सदस्य असेल, अध्यक्ष असेल, त्यांनी पत्र दिलेलं आहे। त्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्यांना सभागृहात बसण्याची हे करावी। तर नक्कीच आपण ह्या गोष्टीचा विचार करणार आहोत आणि जोपर्यंत पत्रकार कक्ष नीट होत नाही, त्याची सगळ्या सुविधा होत नाही, तोपर्यंत आपण त्यांना अलाउ करणार आहोत असं मी त्यांना सांगते की नेक्स्ट जी जीबी असेल किंवा ज्या काही बैठका असतील, विशेष बैठका असतील, तेव्हा त्या पत्रकारांना आपल्या सभागृहात आपण परमिशन देणार। मॅडम, आपण जर बघितलं तर समोर सभागृहाचं कामकाज जे आहे कुठेतरी लाईव्ह केलं पाहिजे असं मला वाटतं, कारण मागून बघितलं तर कुठेतरी पत्रकार ठिकाणी वृत्तांत देण्याची अडचण निर्माण होते। नक्कीच काल सुद्धा आपण रेकॉर्डिंग ठेवलं होतं, पण काही सदस्यांनी लाईव्हची मागणी केली, तर नक्कीच आपण त्याचा विचार करतोय। जर लाईव्ह झालं तर हा पण पत्रकार म्हणजे बसण्याचा विषय येणार नाही, त्याच्यामुळे आपण नेक्स्ट मीटिंग मोस्ट प्रोबेबली लाईव्हच करणार आहोत, जेणेकरून हा विषय जो आहे तो येणार नाही परत। मॅडम, पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो आणि त्या दृष्टिकोनातूनच पत्रकारांकडे पाहिलं जातं। असं असताना सुद्धा काल ज्यावेळी सभागृहात बसण्याची विनंती केली त्यावेळी काही नगरसेवकांनी विरोध केला आणि आता तो मुद्दा आजच्या बैठकीत सुद्धा काढला गेला। प्रोटोकॉल पाळला जात नाही बऱ्याचदा, काही नवीन नगरसेवक आलेले आहेत, तर आता जो ज्येष्ठ नगरसेवक युसुफभाई यांनी मुद्दा उपस्थित केला, खरंच यांना प्रशिक्षणाची गरज आहे नवीन जे आलेले, तर त्या दृष्टिकोनातून काही प्रोटोकॉल पाळले गेले पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून काही प्रयत्नशील असतात। नक्कीच काही प्रोटोकॉल्स आहेत ते पाळले गेलेच पाहिजेत आणि त्यासाठी प्रशिक्षण असेल किंवा ही व्यवस्था आपण करणार आहोत। आणि नवीन नगरसेवक असतील किंवा जुन्या, म्हणजे तर ते मला बोलायचं नाहीये, पण असं ज्येष्ठ नगरसेवकांनी सुद्धा विरोध केला होता ह्यासाठी, पण आणि आम्ही स्वतः हे करून पण ह्यावेळेला वेगळा डिसिजन असणार आहे, कारण की आता माझ्या माहितीप्रमाणे आपण अध्यक्षांनाच अधिकार आहे की सभागृहात कोणी बसलं पाहिजे आणि कोणी नाही बसलं पाहिजे याचा, म्हणजे सदस्यांव्यतिरिक्त हा अधिकार अध्यक्षांचा असल्यामुळे तो निर्णय घेण्यात येईल। कुठेतरी मोठ्या प्रमाणात चुकलेलं आहे, कारण की तिथे बसल्यानंतर खालती सभागृहामध्ये कोण नगरसेवक बोलतं हेच दिसत नाही मला, का तिथे बसल्यानंतर फक्त नगराध्यक्षांचा डायस्क आहे तो तेवढाच भाग दिसतो, खालचा नगरसेवकांचा दिसत नाही, म्हणजे ती रचना कुठेतरी चुकलेली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं, तिथे बनवत असताना पूर्ण तास असती ग्राउंड टू एंड पर्यंत, तर व्ह्यू अँगल मोठा भेटला असता, परंतु 2.5 फुटाची आधी
भिंत टाकली गेली आणि त्याच्यावर काच लावली गेली. सर्वात मोठा विषय असा आहे का त्या गॅलरीच्या खालतीच नगरसेवक पण बसलेले. त्या जी काच लावण्यात आलेली म्हणजे कामाचा दर्जा किती निकृष्ट आहे तेही तुम्हाला सांगू इच्छितो. अर्ध्या इंचाची पट्टी आहे फक्त, त्याच्यावरती काच ठेवलेली आहे. कोणी लोड दिला ना ही काच पडली तर ती अख्खी काच खाली पडून मोठा अपघात घडू शकतो. ह्या गोष्टी तपासल्या गेलेल्या नाही आहेत. ही गंभीर बाब आहे. भविष्यात घटना घडू शकते, अपघात घडू शकतात आणि ती चूक झाल्यानंतर खालती जो पडेल तो पडेल, पण खालच्या नगरसेवकांच्या अंगावरती काच पडू शकतो. कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिलेली आहे. स्पीकर सिस्टमची काल आम्हाला पूर्ण जाणवला का वरती आवाजच येत नव्हता. अर्थसंकल्पात काय चाललंय आम्ही जाणू शकत नाही. विषयाच्या स्पीकर म्हणजे बॉडीगार्ड सुरक्षा आहे ना तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.